कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। 100 कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील 16 पैकी 12 रस्त्यांची कामं ठेकेदारामार्फत सुरू आहेत। या कामाची प्रशासक कार्तिकेयन एस यांनी गुरुवारी पाहणी केली। लक्षतीर्थ वसाहत, बेलबाग, जरगनगर इथल्या रस्ते कामांची पाहणी करून कार्तिकेयन यांनी सूचना केल्या। वाहतुकीमुळे ज्या ठिकाणी दिवसा काम करणं शक्य नाही तिथे रात्री काम करावं। कामाच्या वेळी महापालिकेचा कनिष्ठ अभियंता आणि सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींनी हजर असलं पाहिजे असं कार्तिकेयन एस यांनी सांगितलं। दरम्यान लक्षतीर्थ वसाहत इथं पाहणी करताना डांबराच्या दर्जाची तपासणी करूनच रस्त्याचं काम सुरू करण्याची सूचना त्यांनी शहर अभियंत्यांना केली। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची महापालिकेचे प्रभारी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी गुरुवारी पाहणी केली। नाट्यगृहाच्या कामाच्या 3 टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात कोणकोणती कामं प्रस्तावित आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणती कामं करण्यात येणार आहेत याची माहिती त्यांनी घेतली। पहिल्या टप्प्यातील मंजूर कामं लवकरात लवकर पण दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना कार्तिकेयन एस यांनी ठेकेदाराला दिल्या। संपूर्ण देशभर 4 डिसेंबर हा दिवस प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड दिवस म्हणून ओळखला जातो। त्यानिमित्तानं कोल्हापुरातील सिक्युरिटी ओनर्स वेलफेअर असोसिएशन यांच्यामार्फत खाजगी सुरक्षा रक्षक दिन म्हणून तो दिवस साजरा करण्यात आला। त्यातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 80 सुरक्षा रक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश इंगळे यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं। सध्याच्या काळात खाजगी सुरक्षा रक्षकांवर नागरिकांच्या मालमत्ता आणि जीवित रक्षणाची मोठी जबाबदारी असल्याचं इंगळे यांनी नमूद केलं। सुरक्षा रक्षक हे मानाचं आणि जबाबदारीचं काम आहे असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी सिक्युरिटी ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भगवान चव्हाण, उपाध्यक्ष समीर देसाई, राहुल वडिंगेकर, संदीप भागवत, मधुकर वाघमोडे, किसन चोपडे, राजाराम वाळके उपस्थित होते। अकनूर इथं राहणाऱ्या धनाजी लोकरे यांची पत्नी सौ रुपाली यांच्याशी मंगळवारी भांडण झालं। त्या भांडणाच्या रागातून रुपाली यांनी घरातील फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीनं गळफास लावून घेतला। किरकोळ कारणातून रुपाली यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। मोठ्या कष्टानं लोकरे दाम्पत्यानं काबाड कष्ट करून संसार उभारला होता, पण रुपाली यांच्या आत्महत्येमुळे या परिवाराला मोठा धक्का बसलाय। रुपाली लोकरे यांच्या मागे पती, सासू, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। या प्रकरणाचा तपास राधानगरी पोलीस करत आहेत।